नमस्कार मित्रांनो, ज्या निकालाची आपण प्रतीक्षा पाहत होतो तो निकाल लागलेला आहे। गट क पूर्व परीक्षा 2024 याचा निकाल लागलेला आहे। या वर्षी गट ब चा निकाल अनपेक्षित होता, खूप जास्त लागला आणि मुलं इतके घाबरून गेले होते की ज्यावेळी खूप साऱ्या सोर्सेस मध्ये असं सांगण्यात आलं की यावेळीचा कट ऑफ 50 पेक्षा कमी होईल, कोणाला विश्वासच बसायचा नाही। परंतु याला अनेक कारण आहेत, तर त्या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत। कट ऑफ किती गेलेला आहे, किती उमेदवारांची निवड असणार आहे, परीक्षा तारीख काय, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे तर ते जाणून घेणार आहोत। कट ऑफ, उमेदवारांची निवड आणि मुख्य परीक्षेचा दिनांक या सगळ्या बाबी आपण जे आहेत तर ते आता जाणून घेणार आहोत। बघा, नुकतंच आत्ताच काही क्षणापूर्वी जे आहे तर ते नोटिफिकेशन आलेले आहे, महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 हे आपल्याला इथं बघायला मिळतं। आणि याच्यामध्ये परीक्षा तारीख त्यांनी दिलेली 21 सप्टेंबर, म्हणजे जास्त वेळ नाही तुमच्याकडे। 21 सप्टेंबर 2025 ही जी डेट आहे तर या डेटला तुमची मुख्य परीक्षा जी आहे तर ती होणार आहे। आणि यावेळी कट ऑफ जो आहे ना, जे रेशो आहे ना, आय थिंक त्यांनी 16चा रेशो जो आहे तर तो वापरलेला आहे। कारण की जर आपण जागा जर पाहिल्या ना, इथं जागा ज्या होत्या तर त्या 1618 एवढ्या जागा आहेत। 1618 गुणीला जर तुम्ही केलं तर त्या पद्धतीने तुम्हाला ते कळून जाईल की किती उमेदवार जे आहेत तर ते सिलेक्ट झाले होते। आणि उमेदवारांचं जर पाहिलं किती उमेदवार सिलेक्ट झाले होते तर यावेळी जवळपास 26,000 उमेदवार सिलेक्ट झाले आहेत। मागच्या वर्षी पण 23 मध्ये पण लय मोठा लॉट होता आणि आता पण खूप मोठा लॉट जो आहे तर तो आपल्याला इथं बघायला मिळतो। 26,740 उमेदवारांची इथं जे आहेत तर ती निवड झालेली आहे। आणि कट ऑफ जो आहे तर तो कमीच लागलेला, इव्हन दो मी देखील माझं नाव सर्च करून पाहिलं तर माझं पण नाव इथं याच्यात दिसलं। आता एवढा अभ्यास नव्हता, परंतु तरी पण यावेळी जो कट ऑफ होता ना तर तो कमीच लागलेला आहे। तर त्या कट ऑफ विषयी पण आपण माहिती घेऊया। सगळ्यात आधी बघा, सगळ्यात आधी ओपनचा आपण कट ऑफ पाहूया। ओपनचा कट ऑफ गेलेला आहे 48.25, तर 48.25 फार काठावर लागलेला आणि खूप साऱ्यांना ही आशा होतीच बरं का की 48.25 म्हणजे खूप ठिकाणी हे भाकीत करण्यात आलं होतं की 48.25 ज्यांनी केलं असेल ना म्हणजे त्यांची खरं म्हणजे क्षमता चांगली आहे हे आपण समजू शकतो। ओके, महिलांचा कट ऑफ ओपनचा गेलेला आहे 45.25, स्पोर्ट्सचा गेलेला आहे 29.50 आणि एक सर्व्हिसमॅनचा किती गेलेला आहे 0.25, म्हणजे एका मार्क 0 लावता येत नाही म्हणून त्यांनी 0.25 लावला। आणि हे बाकीचे कॅटेगरी वाईज पाहायला मिळतं। एससीचा कट ऑफ हा यावेळी थोडा जास्त दिसतो मला, डायरेक्टली 48.25 एवढा जो आहे तर तो दिसतोय। एक मिनिट मी हा चेक करतो, कारण की एससीचं एवढं लागणं म्हणजे ओपनच्या बरोबरीने एससीचा लागणं, ही ओरिजिनल पीडीएफ आहे त्यांची बघा। म्हणजे फार विशेष अशी गोष्ट आहे मित्रांनो की ओपनचा कट ऑफ 48.25 आहे आणि एससीचा कट ऑफ देखील 48.25 आपल्याला जे आहे तर तिथं बघायला मिळतो। एसटीचा कट ऑफ मात्र इथं 39 एवढा लागलेला आहे आणि महिलांचा कट ऑफ हा 35 एवढा जो आहे तर तो आलेला आहे। ओके, पुढे डीटीए विमुक्त जातींचा 48 असेल, एनटीबीचा पण 48 असेल, एसबीसीचा 48.25 आणि एनटीसीचा पण 48.25, ते सारखेच असतात। ओबीसीचा पण सारखाच आहे बघा 48.25, हे बाकी सारखेच आहेत। म्हणजे इव्हन तो यावेळी एससीचा पण सारखा आलेला आहे। ईडब्ल्यूएस बघा तुम्ही, ईडब्ल्यूएस कॅटेगरी मध्ये यावेळी म्हणजे एससी पेक्षा कमी कट ऑफ लागणारी कॅटेगरी म्हणून ईडब्ल्यूएस या नवीन कॅटेगरीचा आपण जन्म झालेला बघायला मिळू शकतो। म्हणजे एससी उमेदवार आहेत 48.25 ला आणि ईडब्ल्यूएस कितीला गेलेले आहेत 38.75 ला, म्हणजे तुम्ही 10 मार्कांचा इथं जवळपास तुम्हाला डिफरन्स जो आहे तर तो बघायला मिळतो। एससीबीसी पण ओपन सारखंच कट ऑफ जो आहे तर तो इथं गेलेला आहे। पुढे हे दिव्यांग वगैरे उमेदवार जे आहेत तर ते आपल्याला इथं बघायला मिळतात। मित्रांनो, आता याच्यासाठी 26,000 मुलं पात्र झालेले आहेत। मेन तुमचा जो विषय तो म्हणजे मराठी इंग्रजी, पेपर 1 ला ज्याचे स्कोर चांगला असतो त्याचंच मुख्य परीक्षेला सिलेक्शन होतं, हे दरवर्षीचं अनालिसिस आहे। म्हणून याच्या इंग्लिश आणि मराठीसाठीच्या दर्जेदार बॅचेस आपल्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहेत। या आपण रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये ठेवलेले आहेत, कारण की कालावधी कमी म्हणून तुम्ही तुमच्या स्पीड वाढवून आणि त्यासोबतच एका दिवसात खूप सारे लेक्चर जे आहेत तर ते कव्हर करू शकतात। तर तुम्ही या दोन्ही बॅचेस आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरून जॉईन करू शकतात। आणि जॉईन करताना जर तुम्ही हा GM10 कोड यूज करत असाल तर तुम्हाला या दोन्ही बॅचेसवर जे आहेत तर ते 10% ऑफ जे आहे तर ते मिळू शकतं। त्यासोबतच पेपर 2 साठी पण आपली जी आहे तर ती सेपरेट बॅच मित्रांनो, तर ती पण बॅच इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे, तर ती देखील तुम्ही विजिट जे आहे तर ते नक्की करू शकतात।
कट ऑफ कमी लागण्याचं मुख्य कारण म्हणजे काय होतं माहितीये का, की 2023चा जो लॉट होता ना, तर ते 7,000 मुलं आलेच नाही, इथं आलेच नाही. म्हणजे 2,12,000 पोरांनी फॉर्म भरला, 1,47,000 आले आणि जवळपास 65,000 उमेदवार अनुपस्थित राहिले. आणि हे आतापर्यंत एमपीएससी मध्ये सगळ्यात जास्त अनुपस्थित होती. तुम्ही पाहिलं असेल, मी एक्झामला गेलो होतो, माझा एक्झाम अर्धा खाली होता. म्हणजे कोणीतरी दिसायचं, एकदम विरळ लोकसंख्या, जशी गडचिरोलीची आपण पाहत होती घनता 74 वगैरे अशी दिसते पाहते एकदम, तर तशा पद्धतीने दिसत होती. तर 23चे आहे. अशाच पद्धतीने शासनाला विनंती आहे की त्यांनी जे काही पेंडिंग निकाल आहेत ना, तर ते लवकरात लवकर लावावे. याच्यामुळे फायदा काय होतो माहिती का, की जे कोणी हुशार मुलं असतात, ज्यांचं सिलेक्शन झाले, ते शासनामध्ये जाऊन ते मिटवतात त्यांचं काम. पण नवीन उमेदवारांना हा कट ऑफ कमी लागतो. कमी का लागतो, कारण की ते जुने उमेदवार, जे हुशार उमेदवार आहेत, त्यांना पॅटर्न कळालेला आहे, ते परीक्षा देत नाही, ते पास झालेले असतात. म्हणूनच हा कट ऑफ वाढतो ना, तर त्याचं एक मेन कारण जे आहे ना, तर हे पण असतं मित्रांनो. ओके, तर ज्यांचं निवड झाली असेल, तर त्यांना सर्वप्रथम जे आहे, तर त्या इग्नाइट अकॅडमी कडून शुभेच्छा. व्यवस्थित पद्धतीने आता कमी वेळ उरलेला आहे. आता पुढील व्हिडिओमध्ये, येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमच्याकडून काय काय मिळणार आहे मित्रांनो, पहिले तर स्ट्रॅटेजी मिळणार आहे, त्याच्यानंतर सिलेबस डिकोडिंग, त्याच्यानंतर PYQ अनालिसिस, या सगळ्या गोष्टी आगामी काळात तुम्हाला आपल्या याच युट्यूब चॅनलवर बघायला मिळणार आहेत. म्हणून तुम्ही आपलं हे चॅनल जे आहे, तर ते सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.